बरोबर अधिकारांचे लागे बांधे आहेत। त्यांनी या एका संपूर्ण सफाई कामगारांचे पिढी दर पिढी आपण हाणून पाडणार आहोत। एवढे मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुठल्याही प्रतिशक्ता असेल तर रोजंदारी कामगार यात करण्यात यावी ही मागणी प्रलंबित मागण्यांच्यासाठी घरांचा प्रश्न आहे, पदोन्नतीचा प्रश्न आहे, बाकीचे आपले जे काही प्रश्नांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय। ठेकेदाराच्या बरोबर अधिकारांचे लागे बांधे आहेत। त्यांनी या एका संपूर्ण सफाई कामगारांचे पिढी दर पिढी आपण हाणून पाडणार आहोत। एवढे मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुठल्याही प्रतिशक्ता असेल तर रोजंदारी कामगार यात करण्यात यावी ही मागणी प्रलंबित मागण्यांच्यासाठी घरांचा प्रश्न आहे, पदोन्नतीचा प्रश्न आहे, बाकीचे आपले जे काही प्रश्नांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय। सफाई कामगारांच्या नोकर भरतीवर या महानगरपालिकाने अनेक वर्ष कात्री लावलेली आहे। 97 मध्ये मी 1250 लोकांची जी भरती केली, त्यानंतर एकही सफाई कामगारांची नवीन नोकर भरती झालेली नाही आहे। आता 97च्या नंतर लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे, कामाचा वेग जो आहे तो वाढत आहे, कचरा हा वाढत आहे, गटारी ही वाढत आहे, झाडलोटचं काम हा वाढत आहे, परंतु महानगरपालिका एकही कामगार नवीन पद्धतीने रोजंदारी तत्वावर घेऊ इच्छित नाही। आणि म्हणूनच त्यांनी मागच्या दारांनी ठेकेदारांच्या बरोबर हात मिळवणी केली आणि आमच्या या महानगरपालिकेतील कल्याण डोंबिवली महापालिकेचे एकूण 7 प्रभाग म्हणजे 90% काम या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या त्यांनी ठेकेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही जी काय त्यांची जी रणनीती आहे, ही रणनीती आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही। आवश्यकता पडली तर मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत। दुसरं असं की माननीय कामगार मंत्र्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं, त्यांनी एक रिमार्क केला सुनावणीच्यासाठी राज्याचे कामगार आयुक्तांच्याकडे आमची सुनावणी होणार आहे। या सर्व आयुक्तांचं सर्वांना आम्ही तिथे बोलवणार आहोत आणि त्याच्यात चर्चा काय होते। जर हा ठेका रद्द झाला नाही, आमच्या मुलांना रोजंदारी तत्वावर घेण्यात आला नाही, अस्थायी पदावर सफाई कामगारांना घेण्यात आला नाही, बाकीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत, तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत। तेवढीच या ठिकाणी आपल्याला